काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते श्याम पदाजी म्हात्रे यांची 7वी पुण्यतिथी 9 जून रोजी आगरी शिक्षण संस्था सेक्टर 6 खांदा कॉलनी येथे साजरी होत असून अभिवादन करण्यासाठी म्हात्रे साहेबांचे समर्थक, कामगार वर्ग, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, हरिभक्त, दासगण आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहण्याचं आवाहन कामगार नेते श्रुती श्याम म्हात्रे यांनी केलं आहे. श्याम म्हात्रे हे गरीब, कष्टकरी, प्रकल्पग्रस्त कामगारांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढले. त्यांचा जीवन प्रवास संपल्यानंतर त्यांचा वारसा त्यांची कन्या श्रुती श्याम म्हात्रे हे यशस्वीपणे पुढे नेत आहेत. 2 दिवसांपूर्वी नवी मुंबईच्या तुर्भे पोलीस ठाणे हद्दीत एक 8 वर्षीय मुलीवर शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीनं दुष्कृत्य केल्याची घटना घडली होती. त्यानुसार पीडित मुलीच्या पालकांनी तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीवरून तुर्भे पोलिसांनी आरोपी अमजद संदलजी कुरेशी वय 30 वर्ष याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. आरोपीला न्यायालयानं 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास तुर्भे पोलीस करत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकीकडे मान्सूनपूर्व पाऊस मुसळधार पडत असल्याने पर्यटक लोणावळा, खंडाळ्यात येत आहेत. त्यातच शनिवारी बकरी ईद आणि रविवारीही सुट्टी आल्यानं सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पुणे लेनवरील अमृतांजन ब्रिज पासून दत्तवाडी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नव्यानं मिसिंग लिंक तयार होत आहे. मात्र त्याचेही काम अपूर्ण असल्याने याचा नाहक त्रास पर्यटक आणि वाहन चालकांना होत आहे. माणगाव येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 1 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. या सोहळ्याला सर्व पक्षीय नेते उपस्थित राहणार असून कार्यक्रमाला सर्व माणगावकरांनी उपस्थित राहण्याचं आवाहन माणगाव शिक्षण प्रसारक मंडळातर्फे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी केलं आहे. रोहा येथे रायगड जिल्ह्यातील पहिल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनी कुंडलिका नदी संवर्धन येथे रोहा नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं काही दिवसा अगोदरच लोकार्पण झालं होतं. त्याच ठिकाणी किल्ले रायगड, शिवनेरी, प्रतापगड आणि सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या हुबेहूब प्रतिकृती साकारलेल्या शिवसृष्टीचं लोकार्पण खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करीत करण्यात आले. यावेळी शिवरायांच्या जयघोषात रोहा नगरी दुमदुमली होती. उरणमधील खोपटा कोपरोली रस्त्यावरील ऑल कार्गो कंटेनर यार्ड जवळ रासायनिक कंटेनर रस्त्याच्या बाजूला उलटल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या रिक्षामधील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. जलवाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या साईड पट्टीमुळे ही दुर्घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. खोपटा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी टाकण्यासाठी खोपटा ते चिरनेर रस्त्यावरील साईड पट्टी खोदण्यात आली होती. मात्र ठेकेदाराने ती जैसे थे स्थितीत ठेवल्याने या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांचे सतत अपघात होत आहेत. बालवयात लग्न झाल्याने पुढील आयुष्यात होणारं नुकसान, सामुदायिक विवाह सोहळ्याचं महत्त्व आणि गुन्हेगारीला आळा घालणं यासाठी खालापूर तालुक्यातील मिरकुटवाडी आदिवासी पाडा येथे समुपदेशन कार्यक्रम पार पडला. यावेळी सहज सेवा फाउंडेशनच्या महिला अध्यक्ष नीलम पाटील यांनी बालवयात लग्न झाल्यास होणारे दुष्परिणाम विशद केले, तर ॲडव्होकेट जयेश तावडे यांनी कायद्याच्या बाजू समजावून सांगितल्या. सहज सेवा फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी 2 एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं. यात भाग घेण्याचं आवाहन देखील यावेळी ग्रामस्थांना करण्यात आलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.